नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लाखो नाही तर करोडो हिंदूंच्या साठीचं अति महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरातल्या दानपेटीवर मारला गेलेला डल्ला ही अगदी आणि अत्यंत मनाला वेदना देणारी गोष्ट आहे। मात्र जसजसं या प्रकरणाच्या जवळ जावं तसतसं त्याच्या मागचं पडद्या आडचं राजकारण समोर येऊ लागलंय। प्रभू श्रीरामाचं अयोध्येमध्ये म्हणजेच त्याच्या जन्मस्थानी मंदिर व्हावं, ते भव्य असावं, याच्यासाठी हिंदूंनी 500 वर्ष संघर्ष केलाय। या 500 वर्षाच्या संघर्षाचं फलित म्हणूनच अखेरीस हे राम मंदिर पाहायला मिळालं। जसजसं हे मंदिर पूर्णत्वाला गेलं तसं त्या मंदिराच्या दानपेटीचे विषय चर्चेला आले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या राम मंदिराची उभारणी करण्यासाठी सकल हिंदू समाजानं आपल्याकडून दान मुक्त हस्ते केलं होतं। या दानाचा हिशोब कुठला, हिशोब काय, असा प्रश्न अनेकानेक जण पहिल्यापासून विचारत होते। आता तो अधिक गांभीर्यानं विचारला जातोय। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाशी संबंधित देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड नुकतीच घडली। ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या सोबतच ट्रस्टचे विश्वस्त आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचे पदाधिकारी अनिल मिश्रा यांनीही आपली जबाबदारी सोडली आहे। कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि तपासाला वेग दिलेला आहे। विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे असं सांगितलं जात आहे। दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे। या प्रकरणामुळे देशभरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर एक मोठी आणि वेगळी चर्चा सुरू आहे। राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांच्या वापराबाबत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावं अशी अपेक्षा विविध स्तरात व्यक्त होत आहे। राम मंदिराच्या दानपेटीतल्या गैरव्यवहाराचा तपशील आम्ही आपल्या समोर आता आणतो आहोत। राम मंदिराच्या परिसरामध्ये 35 ठिकाणी दानपेटी ठेवलेली आहे। कार्यालयात जाऊन पावतीच्या बदल्यातही देणगी देता येते। दोन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षामध्ये श्रीराम मंदिराला मिळालेली देणगी 327 कोटी रुपयांची। देणगी रकमेतील जवळपास 7 ते 7.5 कोटींचा हिशोब लागत नाही असा आरोप आता सुरू झालाय। या न हिशोब लागलेल्या ऐवजामध्ये रोकड आहे, म्हणजेच रोख रक्कम आणि काही चांदीच्या विटाही। ट्रस्टच्या खात्याचं लेखापरीक्षण झालं। त्या लेखापरीक्षण पथकाचे माजी प्रमुख महिपाल सिंग यांच्याकडून पहिल्यांदा दानपेटीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप झाला। 12 जूनला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा आरोप उचलून धरला। त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्वरित विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं। फैजाबादचे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्याकडून या वादामध्ये भर टाकण्यात आली। देणग्यांमधील काही रक्कम गायब आहे हे आपल्याला माहीत होतं, हा भारतीय जनता पार्टीच्याच एका माजी खासदाराचा दावा चर्चेत आला। 26 जूनला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांचेही राजीनामे समोर आले।
हे इतकं सगळं घडत असताना चंपतराय यांच्या पाठीशी कोणी उभं राहिलंय का, हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास. महंत सुधीरदास चंपतराय यांची पाठराखण का करतायत, ऐका. चंपतराय जी यांच्यासारख्या निस्वार्थ स्वयंसेवकांना या सर्व षडयंत्राच्या मागे राजीनामा द्यावा लागतो, ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. त्यांच्या आयुष्याचा उत्तर कालखंड सुरू असताना अशी व्यक्ती कुठल्याही पद्धतीचं करप्शन करेल हे संभावित नाही. परंतु ज्या लोकांना अयोध्या हे संपूर्ण हिंदूंचं धर्मकेंद्र नको आहे, अशा लोकांचा आज या निमित्ताने विजय झालाय. परंतु मी सांगू इच्छितो की हा विजय हा तात्कालिक स्वरूपाचा आहे. ज्या वेळेला सत्य बाहेर येईल त्यावेळेला निश्चितच याचं दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. ज्या श्रीरामाच्या मंदिर उभारणीच्या निमित्तानं विविध प्रकारे संशयाचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरेंनी केलं, तेच ठाकरे आता श्रीराम मंदिराचं दान चोरीला गेलंय अशा स्वरूपाची हाकाटी पेटतायत. कोणे एकेकाळी ठाकरेंनी 1 चांदीची वीट अयोध्येत जाऊन श्रीराम मंदिरासाठी दान केली होती. आज ते 25 किलो वजनाच्या दानपेटीतल्या चोरीबद्दल बोलतायत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे या निमित्तानं तोंडाला येईल ते आरोप करत सुटलेत. राम मंदिराच्या 2000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा त्यांनी केलाय. तो पैसा शिवसेना आणि तृणमूल फोडण्यासाठी वापरण्यात आला असाही बेछूट आरोप संजय राऊत करतायत. बेछूट आणि निराधार आरोप करण्यामध्ये राऊतांचा हात कोणी धरू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे श्रीराम मंदिरातील कथित घोटाळा 7 ते 7.5 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे राऊतांनी 2000 कोटींचा आकडा कुठून आणला हे फक्त प्रभुरामालाच ठाऊक असेल. वास्तविक जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ज्या देणग्या जमा झाल्या आहेत त्यांची एकूण रक्कम ही 2000 कोटी झालेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळात घोटाळा खरंच झाला असावा असं 1 मिनिट आपण गृहीत धरू, पण त्यातले पैसे एकनाथ शिंदे किंवा भाजपा नेत्यांपर्यंत कसे पोहोचतील याचं उत्तर राऊतांना द्यायला हवं. कारण विश्वस्त मंडळामध्ये भाजपा किंवा शिवसेनेचा एकही नेता नाही. प्रश्न कुठल्या पक्षाचा बचाव करण्याचा अजिबात नाही आहे. मात्र आपण जे आरोप करतो त्याला काहीतरी आधार असायला हवा, इतकी किमान अपेक्षा संजय राऊतांकडून बाळगावी का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत, ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे. हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का, दानपत्रातले, दानपेटीतले, आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे, सोडून द्या आता. राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळटपणाचं हे लक्षण आहे. तुम्ही 1 कोटी रुपये दिले होते, तुम्ही कसले दिले होते? आमच्या जे आम्हाला मानधन मिळालं होतं त्याच्यातून आम्ही ते पैसे दिले होते चेकच्या स्वरूपात. म्हणून तुम्ही दिलेले नव्हते, तर ह्या सर्व आमदारांनी त्यावेळेला खासदारांनी हे दिलेली देणगी होती आणि म्हणून त्याचा हिशोब मागण्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला तो काहीच अधिकार पण नाही. ठाकरेंनी दिलेली चांदीची वीट ही श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या कडून चोरली गेली असा आरोप संजय राऊतांनी केला. पण तो आरोप अत्यंत सफेद झूट निघालाय. कारण राऊतांनी वीट देतानाचा दाखवलेला फोटो हा तथ्याला धरून नाहीये. भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या मीडिया सेलकडून या संदर्भात एक वक्तव्य समोर आलेलं आहे. दाखवत असलेला फोटो हा 25 नोव्हेंबर 2018 या दिवसाचा आहे.
संजय राऊत 2018चा फोटो दाखवून 2020 मध्ये दान दिल्याचा खोटा दावा करतायत असं स्पष्टपणे भाजपनं म्हटलंय। ठाकरेंनी खरंच दान दिलं आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, कारण रामजन्मभूमीचा निकाल लागला तो 9 नोव्हेंबर 2019ला। त्यानंतर रामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली 5 फेब्रुवारी 2020 या दिवशी। अशा वेळेला जर 2018 मध्ये रामजन्मभूमी न्यास अस्तित्वातच नव्हता तर ठाकरेंनी चांदीची वीट दिली कुणाला या प्रश्नाचं उत्तर राऊत देऊ शकतील का?